इथे विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर्स लावलेत। पण हे बॅनर्स आहेत पुण्यातल्या डेक्कन परिसरात गरवारे पुलाजवळ। हडपसरच्या उमेदवाराचं शिवाजीनगर मतदारसंघात पोस्टर लागल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण याच मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंच्या विजयाचे बॅनर्सही इथे लागलेले आहेत। शिवाय कोथरूड विधानसभेचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याही विजयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। असं एक वेगळं बॅनर वॉर इथे सुरू झालंय आणि त्याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेनं। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास उरले आहेत आणि याच निकालापूर्वीच पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांकडनं आपापल्या उमेदवारांचे पोस्टर्स, अभिनंदनाचे पोस्टर्स लावायला सुरुवात झाली आहे। पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे जे उमेदवार होते सिद्धार्थ शिरोळे, त्यांच्यासाठीच्या अभिनंदनाचे आमदारपदी निवड झाल्याबद्दल असे पोस्टर लावण्यात आले आहेत। त्यासोबतच पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे जे भाजपचे उमेदवार होते चंद्रकांत पाटील यांचं देखील पोस्टर्स शिवाजी पुतळ्याजवळ लावण्यात आले आहे आणि त्यासोबतच हडपसर विधानसभा मतदारसंघाचे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत प्रशांत जगताप यांचे डेक्कन परिसरात हे सगळी बॅनरबाजी करण्यात आली आहे। कार्यकर्त्यांकडून उत्साह पाहायला मिळतोय, मात्र आता निकालाची प्रतीक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला आहे। मात्र त्यापूर्वी सगळ्या हौशी कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावून या सगळ्या आपापल्या उमेदवारांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे। अर्थातच उद्या कोणता आमदार निवडून येतो, कोणते उमेदवार निवडून येतात आणि कोण आमदार होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।